मिंचे गावात निर्माण झालेल्या भव्य शिवतीर्थाच्या लोकार्पण सोहळ्याला आज गावातील सर्व राजकीय गट तट नागरिक एकत्र आले। यावेळी उपस्थित आमदार विनय कोरे यांनी ग्रामस्थांच्या एकतेचे कौतुक करत जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवतीर्थाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गावातील सर्व राजकीय गटातील प्रमुख मान्यवर मंडळी एका स्टेजवर आली आहेत। हा मिंचेच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे। राजकारण वेगळं असू शकतं, पण गावचा स्वाभिमान आणि विकास हा सर्वांचा समान ध्येय असायला हवा। कार्यक्रमादरम्यान गावातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवतीर्थाच्या लोकार्पणावेळी जयजयकाराने परिसर दुमदुमला। आमदार कोरे पुढे म्हणाले, मिंचे गावाने दाखवलेली ही एकता खरे शिवशक्तीचे दर्शन आहे। मतभेद विसरून आपण एकत्र आलो हेच गावच्या प्रगतीचे चिन्ह आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने मिंचे गावात उत्सवी वातावरण होते। गावात सजावट, दीपप्रज्वलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरलं होतं। गावचा स्वाभिमान जपत एकतेचा हा सुंदर संदेश शिवतीर्थाच्या लोकार्पण सोहळ्याने दिला आहे, असेही आमदार विनय कोरे म्हणाले। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले।